कामगार आयुक्त, कामगार सचिव, भांडी वाटप करणारे कुंभार सचिव, कुंभार सचिव, मुख्यमंत्री, बांधकाम कामगारांनी झालेल्या घोटाळ्यात सखोल चौकशी झालीच पाहिजे. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यात सखोल चौकशी झालीच पाहिजे. सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. कोण म्हणतं करणार नाही. सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करावी आणि बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, सल्लागार साहेबण्णा तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद व निदर्शन कार्यक्रमाप्रसंगी महायुती सरकार मुर्दाबाद, शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, खाजगी दलालांना अटक करा, प्रत्येक तालुक्यात भांडे वाटप स्वतंत्र केंद्र सुरू करा, बांधकाम कामगारांचे नूतनीकरण दर 3 वर्षांनी करा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, बांधकाम कामगार रक्त तपासणी सुविधा केंद्रावरच करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. निदर्शने आंदोलनानंतर 16 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी म्हणाले की शिष्यवृत्ती घोटाळा नाममात्र असून महायुती सरकार गरीब बांधकाम कामगार योजनेद्वारे महाघोटाळा करत आहेत. या महाघोटाळा महायुतीचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार विभागाचे सर्व अधिकारी यांचा सहभाग आहे. या महाघोटाळ्याचा संपूर्ण राज्यभर जनजागृती राबवण्याचे त्यांनी जाहीर केले. सेक्रेटरी सोहेल शेख यांनी शिष्यवृत्ती घोटाळ्याची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलनात सोहेल शेख, साहेबण्णा तेगेळी, रेखा अडकी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी कुंटला, नागमणी रच्चा, मुर्तुज औजकर, सुहाना नदाफ, मेहरुना नदाफ, शकील शेख, लक्ष्मी येमुल, गौरी इंजामुरे यांच्यासह बांधकाम कामगार सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.